भाजपने कसला विकास केला, नक्षलवाद संपवला तर उद्योगपतींसाठी. संजय राऊतांचा हल्लाबोल. गडचिरोलीच्या धानोरा तालुक्यातील जपतलाई निवासी आश्रमशाळेत सर्पदंशाने 3 विद्यार्थिनींचा मृत्यू तर 3 विद्यार्थिनी जखमी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आणि या घटनेवरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त करत राज्य सरकारवर जोरदार टीका केलेली आहे. महाराष्ट्रात आदिवासींचा मृत्यू एवढा स्वस्त झाला आहे का, असा सवाल उपस्थित करत त्यांनी महायुती सरकारवर कडाडून टीका केली आहे. संजय राऊत यांनी म्हटलंय, वाघ, बिबटे, जंगली प्राणी आणि साप हे आदिवासींच्या घरात आणि शाळांमध्ये घुसून बळी घेत आहेत. तुम्ही गडचिरोलीचा नक्षलवाद संपला असे म्हणत आहात, पण आदिवासींचे मृत्यू थांबलेले नाहीत. ते अशा पद्धतीने मारले जात आहे. तुम्ही आदिवासींचा कसला विकास करत आहात? त्यांना साप अथवा विंचू चावल्यावर उपचार मिळत नाहीत. 3 विद्यार्थिनींच्या मृत्यूने जर या राज्याचे सरकार हळहळले नसेल, अस्वस्थ झाले नसेल, तर यासारखे निर्दयी सरकार नाही. या राज्यातील सरकारी शाळा, जिल्हा परिषदेच्या शाळांची अवस्था जाऊन बघा. तुमच्या विकासामुळे त्यांना काय मिळतं आहे, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केलाय. देखो बघा, महाराष्ट्रातला एक अत्यंत गंभीर विषय आहे. आपण दिल्लीतल्या विषयाकडे नंतर येऊ, पण आमच्या सारख्यांना अस्वस्थ करणारा एक विषय कालपासून मी पाहतोय. गडचिरोली जिल्ह्यामध्ये धानोरा गावात, गडचिरोली जिल्ह्यातल्या धानोरा गावामध्ये आश्रमशाळेमध्ये सर्पदंशाने 3 मुलींचा मृत्यू झाला. ही अत्यंत चिंताजनक आणि अस्वस्थ करणारी घटना आमच्यासाठी. एकंदरीत 6 मुलींना सर्पदंश झाला, 3 मुलींचा मृत्यू झाला. त्या आदिवासी मुलींना वेळेवर उपचार मिळू शकले नाहीत. त्यानंतर उरलेल्या 3 मुलींना घाईघाईने नागपूरला हलवण्यात आलं. आदिवासी पाड्यांवर आदिवासी आश्रमशाळांची अवस्था काय आहे, याकडे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं लक्ष आहे का? किंवा त्यांच्या खात्याचे जे आदिवासी मंत्री किंवा त्या विभागाचे पालकमंत्री ज्यांनी गडचिरोली जिल्हा दत्तक घेतला असे देवेंद्र फडणवीस, ते गडचिरोली जिल्ह्याला या देशातलं स्टील सिटी बनवायला निघाले. स्टील सिटी. आणि संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यामध्ये पर्यावरणाचा ऱ्हास सुरू. खाणी ज्या दिलेल्या आहेत खाण मालकांना, उद्योजकांना, मोठ्या जिंदालपासून असे अनेक जे भाजपचे मोठे देणगीदार आहेत, त्यांनी गडचिरोलीमधलं जंगल तोडलंय, गडचिरोलीमधल्या नद्या प्रदूषित केल्या, गडचिरोलीमधले डोंगर तोडले. त्याच्यामुळे जमीन जंगल हा ही जी घोषणा आहे आदिवासींची की आम्ही या जमीन जंगलचे मालक आहोत, तो आदिवासी विस्थापित झाला. आणि डोंगरावरचा वाघ, बिबळे, जंगली प्राणी, साप हे आदिवासींच्या घरात आणि शाळांमध्ये घुसून बळी घेत आहेत. तुम्ही नक्षलवाद संपवला म्हणताय गडचिरोलीचा, म्हणून आदिवासींचे मृत्यू थांबलेले नाहीयेत. ते अशा पद्धतीने आपण मारताय. कसला विकास करताय तुम्ही आदिवासींचा? उपचार मिळत नाहीत आदिवासींना साप चावल्यावर, विंचू चावल्यावर. आणि तुम्ही गडचिरोलीची स्टील सिटी करायला निघालेला 3 विद्यार्थिनींच्या मृत्यूनं जर या राज्यांचं सरकार हळहळलं नसेल, अस्वस्थ झालं नसेल, तर यासारखं निर्दयी सरकार नाही. विकासाच्या या राज्यातल्या सरकारी शाळा, जिल्हा परिषद शाळा यांची अवस्था जाऊन बघा. मी आश्रमशाळेविषयी बोलतोय आता. इथे आदिवासी राहतायत, जगतायत मुलं. काय त्यांना मिळत आहे तुमच्या विकासामुळं? तुम्हाला माहिती आहे का, त्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये जो खाण उद्योग आहे, त्यांची जी वाहनं चालतायत, हजारो लाखो वाहनं जिथे चालतायत, त्या वाहनाखाली गेल्या वर्षभरामध्ये 150 आदिवासी चिरडून मेले आहेत. त्यांचा मृतदेह सुद्धा गायब केले जातात FIR नको म्हणून. रक्ताचं थरोळं साचतं गडचिरोलीच्या त्या रस्त्यांवर. एखादा आदिवासी कोणी आला, 5 मिनिटात ती बॉडी हलवली जाते आणि तिथे पाण्याचे फवारे मारून ते रक्त साफ केलं जातं. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, मुंबई.